एका फिल्म स्टारला किंवा एखाद्या सोशल मीडियावर जो पण काम करतो किंवा युट्यूबर आहे त्याच्या घरात जर साऊथ दिशेमध्ये जर अशा अँटी कलर्स असतील, ब्लॅक कलर झाला किंवा जलतत्वाचा निळा रंग किंवा आकाश तत्वाचा पांढरा रंग, हे जर तिथे आले तर अग्नितत्व कमजोर होऊन त्याची जी प्रसिद्धी आहे त्याच्यावर एक प्रकारे घाव टाकण्याचे काम हे रंग करत असतात. तेवढे पॉलिटिशियन क्लायंट असतात, राजकारणी असतात, तर ह्यांची पूर्व दिशा चांगली ठेवणे खूप आमच्यासाठी महत्वाचे. तर आपले तिरुपती बालाजी हे जे देवस्थान आहे हे वास्तूचा एक उत्तम नमुना आहे. त्याच्यानंतर तर अमिताभ बच्चन झाले आपले किंवा शाहरुख खान. तर शाहरुख खानचा जो बंगला आहे तो वेस्ट फेसिंग आहे. अमिताभ बच्चनजी यांचा बंगल्याचं जे प्रवेशद्वार आहे ते साऊथ फेसिंग आहे. महेंद्र सिंग धोनी साऊथ फेसिंग आहे. किंवा मुंबईचं आपण सिद्धिविनायक मंदिर बघतो, एखादी वास्तू विकत घेतले तर विदाऊट डिमोलिशन देखील त्याचे उपाय होतात. पण आजकाल काय होत आहे, सर्वच दिशांमध्ये पिरॅमिड, भिंतींवर पिरॅमिड, सिलिंगवर पिरॅमिड, क्रिस्टल, म्हणजे एकदम बोगसपणा जो आहे मार्केटमध्ये एक प्रकारे, म्हणजे ही विकृतीच चालू आहे. आता बऱ्याचशा यंगस्टर्सला पॉलिटिक्स मध्ये यायचंय तर आपली पूर्व दिशा ही चेक करा. मी तर बोलेल जो वास्तुशास्त्री प्रॉपर ग्रिडेड मॅपचा यूज करत नाही, म्हणजे ज्याच्याकडे मॅपच नाही किंवा त्याला डिग्रीज घेणे येत नाही, तर अशा वास्तुशास्त्र्यांपासून पहिली गोष्ट तर लांब राहा मी सांगेल. तर एखाद्याचं जरी साऊथ वेस्टला किंवा वेस्टला जरी प्रवेशद्वार आलं, ह्याच्या अनेक छोटे छोटे उपाय ते आपण सांगणार आहोत. तर इंडस्ट्रियल वास्तू करताना त्याचं रॉ मटेरियल कुठे ठेवलं पाहिजे, मशीन्सचं फंक्शनिंग काय, त्या मशीन्सच्या फंक्शनिंग नुसार 16 दिशांमध्ये त्याची विभागणी केली जाते. आणि उत्तरेमध्ये आलं तर अर्थातच तुमच्या अपॉर्च्युनिटीज ड्रेन आउट करण्याचं काम हे टॉयलेट करत असतं. तर मी सांगितल्याप्रमाणे जर अशा तुम्हाला जर हे प्रॉब्लेम्स जाणवत असतील तरच उपाय करा. नमस्कार मंडळी. घर फक्त विटा सिमेंटचं नसतं, ते आपल्या ऊर्जेचं, नात्यांचं आणि आयुष्याचं केंद्र असतं. आपल्या घरात कधी कधी सगळं ठीक असतं, पण तरी काहीतरी अडतं, काहीतरी नडतं. घरातली ऊर्जा दिसत नाही पण जाणवते. घर बदललं की नशीब बदलतं असंही म्हणतात. चला तर मग सोप्या भाषेत प्रॅक्टिकली वास्तू कसं काम करतं आणि आपलं जीवन कसं सुधारतं जाणून घेऊया. स्वागत करूया प्रसिद्ध वास्तुतज्ञ आचार्य राजकिरण मारणे यांचं. मंडळी, वास्तूविषयी प्रत्येकाच्या मनात खूप प्रश्न असतात. आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहतो, पण आज मी पुण्यात आलेली आहे राजकिरण मारणे यांच्या घरी, आणि त्यांनी खूप सुंदररित्या वास्तुनुरूप त्यांनी बंगला बांधलेला आहे. तर त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच. सर, तुम्ही खूप सुंदर बांधकाम इथं बंगल्याचं केलेलं आहे. तर वास्तुनुरूप आपण प्रवेशद्वार कसं असावं किंवा त्यातल्या आतल्या गोष्टी सगळ्या कशा असाव्यात, तुम्ही सविस्तर काय सांगाल? प्रथम तर मी आपलं आणि आपल्या प्रेक्षकांचं स्वागत करतो. थँक्यू. मी आचार्य राजकिरण मारणे. हे आपण एक वास्तू मॉडेल तयार केलेलं. ह्याचं कारण असं होतं की जे मोठे बिल्डर्स आहेत किंवा अधिकारी वर्ग आहे, तर इंडस्ट्रियल लोक आहेत, तर ह्या सगळ्या लोकांना गोष्टी वास्तू संदर्भातल्या समजावून सांगण्यापेक्षा त्यांच्या अनुभवातून, म्हणजे एनर्जी काय असते, ऊर्जा काय असते, ह्या त्यांनी इकडे येऊन एक त्याचा अनुभव करावा, त्या महसूस कराव्यात. त्यासाठी हे वास्तू मॉडेल बांधण्याचा माझा एक हे होता, आशय होता, आणि त्यासाठी मी ह्याची ही निर्मिती केली. आणि त्या अनुषंगाने अनेक लोकांना आपण मार्गदर्शन केलं. जसं राजा भोजपासून जर आपण अनेक ग्रंथांमध्ये, म्हणजे आपल्या अथर्ववेदामध्ये वास्तूचा उल्लेख आहे, महाभारतात आहे, रामायणामध्ये, तर वास्तू ही आपली खूपच प्राचीन एक प्रकारे संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आणि वास्तू हा विषय, जसं आपण लाक्षागृह पांडवांचं जाळलं गेलं, किंवा त्याच्यानंतर जे पांडवांनी त्यांचं जे राज्य निर्माण केलं, त्याच्यानंतर आपण एक प्रकारे कृष्ण एक खूप चांगले वास्तुशास्त्री होते, किंवा आपले विश्वकर्मा ज्यांनी अनेक देवतांची किंवा अनेक कृष्णाची द्वारका नगरी ह्या सर्वांची जी निर्मिती केली. तर आपले जेवढी पुराण आहेत, वेद आहेत, किंवा इवन बायबल असू किंवा अनेक असे धर्मग्रंथ असू दे, यामध्ये देखील वास्तूचा उल्लेख येतो. पण ते बऱ्याच अंशी डिकोड केले नाही गेले. जशी रावणाची लंका सर्वांना माहिती आहे, तर ते एक वास्तूचा उत्तम नमुना होता तो. पण अशा काही गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे त्याचा अंत, म्हणजे एक चांगली वास्तू असून पण त्याचं चारित्र्य चांगलं नसल्यामुळे त्या वास्तूचा आणि त्याचा अंत झाला. बरोबर. तर आपण आता लेमॅन लँग्वेज मध्ये, म्हणजे सामान्य माणसांसाठी वास्तू कशी त्यांना उपयोगी पडेल, फायदेशीर पडेल, तर ह्या गोष्टींवर चर्चा करूया. नक्की. तर मॅडम, प्रथम आपण प्रवेशद्वार ह्या विषयावर बोलूया आणि दिशा.
तर अनेक अशी भ्रांती आहे की पूर्व दिशा चांगली, ईशान्य चांगली किंवा उत्तर चांगली आणि दक्षिण आणि पश्चिम दिशा वाईट. हो. तर माझा एक आपल्याला साधा प्रश्न आहे, जर का पश्चिम आणि दक्षिण दिशा वाईट असती तर आता आपण पुण्याचं जर लक्ष्मी मार्केट घेतलं तर सगळे ज्वेलर्स वाले साऊथ फेसिंग आहेत. आपण जितका साऊथ भाग बघितला, जसं साऊथ मुंबई झाली, साऊथ दिल्ली झाली, तर जेवढे श्रीमंत लोक आपल्याला भेटतील हे साऊथ साईडलाच राहणारे सापडतील. त्याच्यानंतर तर अमिताभ बच्चन झाले आपले किंवा शाहरुख खान, तर शाहरुख खानचा जो बंगला आहे तो वेस्ट फेसिंग आहे. बरं. अमिताभ बच्चनजी यांचा बंगल्याचं जे प्रवेशद्वार आहे ते साऊथ फेसिंग आहे. महेंद्र सिंग धोनी साऊथ फेसिंग आहे. तर मग ह्या दिशा वाईट कशा? ह्या दिशा वाईट नाही आहेत असं, पण सर्वसामान्यांच्या मनामध्ये ती भीती आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल मग? मी एवढंच सांगेल की कुठलीच दिशा चांगली किंवा वाईट नसते, नाण्याच्या दोन्ही बाजू असतात, काटा छापा. तसं पूर्व दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा या चौघांमध्ये 4 कार्डिनल डायरेक्शन, म्हणजे त्यांच्यामध्ये अजून 4 डायरेक्शन्स येतात. म्हणजे पूर्व आणि उत्तर मध्ये ईशान्य, दक्षिण आणि पूर्व मध्ये आग्नेय, दक्षिण आणि पश्चिम मध्ये नैऋत्य आणि पश्चिम आणि उत्तर मध्ये वायव्य. या व्यतिरिक्त, कारण आजपर्यंत ह्या प्रॉपर वास्तुशास्त्राला म्हणजे जे विश्वकर्मा प्रकाश जे पुस्तक आहे, म्हणजे जे आपले विश्वकर्मा होते देवतांचे वास्तुशास्त्री, त्यांनी अनेक राज्यांची, नगरांची रचना केली देवतांसाठी किंवा मोठमोठ्या राजांसाठी. मग त्याच्यात कृष्णाची द्वारिका पण होती, अशा अनेक उदाहरणं आहेत. तर ह्याच्यामध्ये कधी त्याला डिकोड नीट केले गेले नाही की ह्या 8 दिशांव्यतिरिक्त ह्यांच्यामध्ये अजून काही दिशा आहेत. तर एकूण अशा 16 दिशा आणि 32 पदांमध्ये वास्तू केली जाते, ज्याला आपण 64 पद वास्तू किंवा 81 पदाची वास्तू अशी, जी मंदिरांमध्ये, जसे आपली मंदिरं खूप फेमस आहेत, जसं तिरुपती बालाजी झालं किंवा पद्मनाभम झालं किंवा बद्रीनाथ झालं किंवा मुंबईचं आपण सिद्धिविनायक मंदिर बघतो. तर आता हे तिरुपती बालाजी मंदिर आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी सामान्य लोकांचा बघण्याचा एक दृष्टिकोन आध्यात्मिक असतो, तो असावाच. पण त्या पलीकडे ज्याची नजर असते, तर आपले तिरुपती बालाजी हे जे देवस्थान आहे हे वास्तूचा एक उत्तम नमुना आहे. कारण ते एक मनी मॅग्नेट, आम्ही ज्यावेळी त्याच्याकडे बघतो त्याच्याकडे ॲज अ मनी मॅग्नेट बघतो. कारण जेवढा पैसा तो अट्रॅक्ट करतो ती भारतातली किंवा विश्वातली कुठली वास्तू करत असेल असं तरी अजून वाटत नाही. कारण ती जी जमीन होती त्या जमिनीची एक ऊर्जा होती. मग त्यावेळेच्या ऋषींनी त्या जमिनीची, जशी आपली वात पित्त कफ नाडी असते तशी जमिनीची देखील एक टेंडन्सी असते, रजस तमस सत्व. मग ती जी भूमी आहे ती रजस आणि सत्व फॉर्मची आहे. आणि त्याच्यावर मग ईशान्येला हौदाचं किंवा पाण्याच्या अंडर वॉटर बॉडीज किंवा त्यांची जी हुंडी आहे दानाची, ती एका विशिष्ट एनर्जी फील्डवर त्यांनी क्रिएट केलेली. त्याच्यामुळे तिकडे ज्यावेळी व्यक्ती जाते त्यावेळी तो स्वतःच्या गळ्यातली चैन असू किंवा काही हातात काही असू ते काढून सरळ त्या हुंडीमध्ये टाकून देतो, कारण तो त्यावेळी कॉन्शियस राहत नाही. तर ह्या प्रकारे एनर्जी फील्ड्स असतात मॅडम, त्या काम करत असतात. तर त्याच्यानंतर आपण आता लोकांना कळावं, आपल्या ह्या पॉडकास्ट मधून त्यांना माहिती भेटावी आणि त्याचा वापर करावा, अशा गोष्टींवर आपण बोलूया. तर प्रवेशद्वार, जसं मी बोललो की कुठली दिशा वाईट नसते, प्रत्येक दिशेमधलं 3रं आणि 4थं पद हे चांगलं असतं. म्हणजे पूर्वेतलं 3रं 4थं, उत्तरेतलं 3रं 4थं, दक्षिणेतलं आणि पश्चिमेतलं 3रं 4थं पद. तर ह्याच्यासाठी एक प्रॉपर ग्रिडेड मॅप असणं गरजेचं आहे. जसं डॉक्टर रिपोर्ट कार्ड बघून सांगतो की कॅल्शियम कमी आहे, आयर्न कमी आहे, आणि मग त्याच्यानुसार त्याला तो उपचार देतो किंवा गोळ्या देतो. तर त्याच प्रकारे आम्ही ज्यावेळी वास्तू करतो त्यावेळी आम्ही डिटेलमध्ये काम करतो. जसं आधी आम्ही त्याची जन्मपत्रिका बघतो, मग जन्मपत्रिकेनुसार त्याचं प्रवेशद्वार कुठे आलं पाहिजे, त्याची स्लीपिंग पोझिशन कुठं आलं पाहिजे. आता सर्व व्यवसाय हा मोबाईलवर आलाय, इंटरनेटवर आलाय, मग त्याचा मोबाईल कुठे चार्ज होतोय, त्याच्या घरात टॉयलेटचे पोझिशन्स काय, त्याच्या घरात स्टेअर केस कुठे, कलर्स काय, शेप्स काय, म्हणजे ओव्हरऑल आतलं पूर्ण ओरिएंटेशन कसं आहे. पण आता बहुतांशी जनता फ्लॅट सिस्टम मध्ये राहते, मग अशा वेळेस त्यांनी कसं हे करायचं? फ्लॅट सिस्टम मध्ये पण वास्तू होते. आता एक ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. जर ऍडव्हान्स वास्तू, जसं मी आता बोललो, हा प्रकार प्रत्येकाला जमण्यासारखा नाहीये, कारण त्याच्यामध्ये अचूक तुम्हाला ग्रिडेड मॅप असणं गरजेचं आहे. तुमच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून एक कोळी किडा जसं त्याचं जाळं विणतो त्या प्रकारे तो वास्तू, जो घरातला अर्निंग मेंबर असतो, कमवता पुरुष किंवा स्त्री पण असू शकते, तर तिच्या भोवती ती परिस्थिती कशी गुंफायची किंवा तिचं ते पूर्ण जाळं कसं तयार करायचंय, ह्या एक स्ट्रॅटेजीने आम्ही ती वास्तू करत असतो.
पण आता जर जे सामान्य लोक आहेत तर त्यांनी काय करावं, जर आता फ्लॅट सिस्टमचा आपण उल्लेख केलात तर एखाद्याचं जरी साऊथ वेस्टला किंवा वेस्टला जरी डोअर आला, त्याचा प्रवेशद्वार आलं तरी त्याला घाबरून जाण्याची काय असं हे नाहीये. ह्याच्या अनेक छोटे छोटे उपाय ते आपण सांगणार आहोत आणि कसे जर तुम्हाला बॅड इफेक्ट्स येत असतील तर कसं त्यांना टाळता येऊ शकतं ह्या गोष्टींबद्दल देखील आपण आज बोलणारच आहोत. नक्कीच नक्कीच. मग वास्तू घेताना आधी त्याचा विचार करायला हवा की नंतरही आपण त्यावर उपाय करू शकतो? समजा एखाद्याने वस्तू घेतलेली आहे आणि नंतर त्यावर उपाय होतात का मग? चांगला प्रश्न विचारलात मॅडम. जर आपण एखादा फ्लॅट किंवा एखादी वास्तू विकत घेतले तर विदाऊट डिमोलिशन देखील त्याचे उपाय होतात. जसे रंगाच्या माध्यमातून, आकाराच्या माध्यमातून, धातूच्या पट्ट्या असतात. आता बरेचसे वास्तुशास्त्री पिरॅमिड्सचा वापर करतात, क्रिस्टल वापरतात किंवा अनेकांचे खूप वेगवेगळे फंड आहेत, पण त्याचा काही रिझल्ट असा येत नाही. कारण तुम्ही पिरॅमिड्स हे एक प्रकारे अग्नितत्वाचं प्रतीक आहे, तर हे तुम्ही 1 ते 2 झोन सोडता, जसं 16 झोन 16 दिशांमध्ये वास्तू होते, तर 2-3 झोन वगळता सर्वत्र तुम्ही वापर करू नाही शकत. पण आजकाल काय होत आहे, सर्वच दिशांमध्ये पिरॅमिड, भिंतींवर पिरॅमिड, सिलिंगवर पिरॅमिड, क्रिस्टल, म्हणजे एकदम बोगसपणा जो आहे मार्केटमध्ये एक प्रकारे, म्हणजे ही विकृतीच चालू आहे. आणि समोरच्याला किती त्याचं माहिती आहे, किती नॉलेज आहे, किंवा त्याने किती केस स्टडी केली किंवा वास्तुशास्त्राचे किती ग्रंथ वाचलेत, हे समोरचा व्यक्ती विचारत नाही. त्याच्यामुळे त्याची फसवणूक होते. त्याच्या केस स्टडीज काय त्या बघितल्या जात नाही. तुम्ही क्रॉस क्वेश्चनिंग करत नाही. त्यामुळे आता वास्तू हा विषय इतका ज्वलंत आहे आणि इतकी क्रेज आहे मार्केटमध्ये, पण लोक फसले जातात, त्यांची ठगी होते. कारण का आताच आमच्याकडे एक केस आलेली, त्याने काहीतरी 1 लाख रुपये घेतले, घर बघितलं, सांगितलं करणी झाली, 1 लाखाच्या 3 काहीतरी गोष्टी दिल्या पुरायला, त्याने त्या लाद्या तोडून त्या गोष्टी आत टाकल्या आणि परत 1-1.5 वर्ष झालं तरी परिस्थिती जैसे ते. तर मी प्रेक्षकांना असं बोलेल की अशा ठगीपासून आपण थोडं लांब राहा. तुम्ही समोर वास्तुशास्त्री आहे किंवा कोणी आहे त्याला प्रश्न विचारा, जसं तुम्ही किती ग्रंथ वाचलेत किंवा वास्तुशास्त्राच्या ग्रंथांची नावं सांगा, त्याचे लेखक कोण आहेत, किंवा मग तुम्ही किती वर्षापासून करताय, तुमच्या गुरुचं नाव काय. कारण आजकाल हे अकॅडमिक कोर्सेस केल्यासारखे जे आलेत ते तुम्हाला रिझल्ट नाही देऊ शकत. कारण आपली आधीची एक गुरुकुल कांगडी परंपरा होती, त्याच्यामध्ये ती व्यक्ती त्या गुरुकडे जाऊन शिकायची किंवा एक स्वतःचा अभ्यास असावा, स्वतःची केस स्टडी, स्वतःचं एक ऑब्झर्वेशन असावं. तुम्ही कसे आलात ह्या क्षेत्राकडे? माझी ही म्हणजे स्टोरी खूपच अमेझिंग आहे. म्हणजे मी MBA मार्केटिंग केलं, मी वास्तू ह्या क्षेत्रात येईल असं मला वाटलं पण नव्हतं, पण मला आधीपासून क्युरिओसिटी होती. जसं आम्ही सायन्सला होतो तर जर लॅबमध्ये आम्ही, म्हणजे आमचं समजा परीक्षा आहेत तर एका साईडच्या मशीन्स नीट का चालतात, दुसऱ्या साईडच्या मशीन्स सारख्या बिघडतात का, ह्या बाजूला उभं आहे त्यांना मार्क्स जास्त का भेटतात, इथे परफॉर्मन्स कॉन्फिडेंटली कसा डिलिव्हर होतो, म्हणजे इथे किती तयारी करून आलो तरी मशीन तरी बिघडते किंवा कॉन्फिडन्स लो होतो, म्हणजे ओरली ज्यावेळी आपण सांगतो, माहिती देतो. तर अशा अनेक प्रकारची क्युरिओसिटी होती. मग हे काय ड्युअल सायन्स काय, म्हणजे ह्या क्युरिओसिटीमधून मी ह्याच्यामध्ये शिरत गेलो. आणि त्याच्यानंतर मग मी आधी पेंटिंग्सची वास्तू करत होतो. म्हणजे जसं आपण उत्तरेला सुवर्ण मंदिराचं एक चित्र येतं, ज्याची शॅडो पाण्यामध्ये रात्रीची पडलेली, जर ते तुम्ही चित्र जर उत्तर दिशेमध्ये, म्हणजे नॉर्थ 0 डिग्री, आता आपण उत्तर बोलतो पण ती किती टिल्ट आहे दिशा हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. मग ते उत्तर समजून चुकीच्या दिशेमध्ये लावतात. ह्याच्यासाठी एक प्रॉपर ग्रिडेड मॅप, 16 डायरेक्शन्स आणि एक्सपर्ट ऍडवाइस घेणं कधीही चांगलं. मग तुम्ही घरी जाऊन व्हिजिट करून ते मार्गदर्शन करता? हो, आम्ही मोबाईलवर पण करतो, पण मोबाईलवर जर मी करतोय मार्गदर्शन तर त्याचा प्रॉपर ग्रिडेड मॅप आमचा ड्राफ्टमॅन आधीच तिथे जाऊन 1-2 तासाच्या मेहनतीने तो ग्रिडेड मॅप तयार केलेला असतो. मग त्याच्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट त्याच्या डिग्रीज, त्याच्या पूर्ण 16 डिरेक्शन्स आणि त्याची जन्मपत्रिका आम्हाला आधीच आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट माहिती असतं की करायचं काय, की ह्याची स्लिपिंग पोझिशन कुठे द्यायचं आहे, ह्याचं बेडरूम कुठे द्यायचं आहे, त्या बेडरूमच्या बेडशीटचे कलर्स काय, किंवा तो मोबाईल वापरतो, कॉम्प्युटर वापरतो, त्याचे वॉलपेपर्स काय असले पाहिजेत. तर ही एक इतकी डिटेल्ड विद्या आहे. मग हे ढोबळमानाने केल्यामुळे त्या विद्येची एक प्रकारे बदनामीच चालू आहे. कारण विद्यामध्ये काही कमतरता नाही, पण ती वापरणाऱ्याकडे
शेवटी किती ज्ञान आहे बरोबर. ते मॅटर करतं. अगदी खरं. जसं तुमच्या हातात जर बंदूक दिली किंवा चाकू दिला, तर आता चाकू दिला तर तुम्ही शेफ पण बनू शकता, चांगल्या गोष्टीसाठी पण वापर करू शकता, आणि चोऱ्या माऱ्या किंवा वाईट गोष्टी पण त्याच्यातून तामसिक वृत्तीने करू शकता. बरोबर आहे. तोच प्रकार आहे की तुम्हाला ते जे टूल आहे किंवा ते वेपन आहे ते कशा प्रकारे तुम्ही ते यूज करताय. थोडक्यात फार महत्वाचं आहे की चांगली व्यक्ती मिळाली पाहिजे या कामासाठी. एक्झॅक्टली. आता ते तुमचं प्रारब्ध किंवा कर्म तुम्ही कसं केलंय, कुठल्या प्रकारच्या व्यक्तींना तुम्ही कनेक्ट होताय, हे फार महत्वाचं आहे मॅडम. सर, सर्वसामान्य जनतेसाठी मग याचा कसा उपयोग करता येईल आपल्याला? एक्झॅक्टली मॅडम, मी तर बोलेल जो वास्तुशास्त्री प्रॉपर ग्रिडेड मॅपचा यूज करत नाही, म्हणजे ज्याच्याकडे मॅपच नाही, जो येऊन जस्ट बोलतोय किंवा त्याला डिग्रीज घेणे येत नाही, तर अशा वास्तुशास्त्र्यांपासून पहिली गोष्ट तर लांब राहा. मी सांगेल एकतर ह्यामध्ये तुम्ही आलात तर पूर्णपणे उतरा, नाहीतर मग ह्या गोष्टीचा वापरच करू नका. मग तुम्ही मी बोलेल ते नास्तिक याचा चुकीचा परिणामही होऊ शकतो ना, कारण एवढे लाखो रुपये ज्यावेळी घेतात, 50,000पासून तर फी चालू होते वास्तूची, तर ऍटलिस्ट त्यांची ठगी नाही झाली पाहिजे. आपले प्रेक्षक वर्ग त्यांची ठगी नाही झाली पाहिजे, हा महत्वाचा विषय. आता मी 4-5 छोट्या छोट्या अशा गोष्टी सांगतो ज्या म्हणजे प्रेक्षकांना पण त्यांच्या घरामध्ये, ऑफिसेसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये त्या यूज करून त्याचे रिझल्ट घेता येतील. तर आता आपण पूर्व दिशा बोलतो. पूर्व दिशा ही वायुतत्व प्रधान दिशा असते. तिचा रंग जो असतो तो झाडाचाच रंग, हिरवा किंवा झाडाचं जे खोड असतं कॉफी कलर, ब्राऊन कलर, तो तर ह्या कलरचा आपण पूर्व दिशेला यूज करू शकता. पूर्व दिशेला जर आपल्या लाल रंग आला असेल किंवा व्हाईट रंग आला असेल किंवा एक प्रकारे मेटॅलिक कलर्स आले असतील, तर पूर्व दिशा ही तुम्हाला समाजाशी जोडण्याचं काम करत असते. कारण तिथली जी देवता एनर्जी फील्ड आहे आर्यमा, ही तुम्हाला लोकांशी जोडत असते. आमचे जेवढे पॉलिटिशियन क्लायंट असतात, राजकारणी असतात, तर ह्यांची पूर्व दिशा चांगली ठेवणे खूप आमच्यासाठी महत्वाचे असते. जसं ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आल्यावर बिघाड निर्माण होतो, तर तिथे तुमचं टॉयलेट आलं किंवा किचन आलं किंवा असे काळा रंग आला किंवा लाल रंग आला, तर तुमचा जो सामाजिक एक परिप्रेक्ष्य असतो तो कमी व्हायला लागतो. तुमची सामाजिक साख असते ती पडायला लागते. आणि राजकारण्यांसाठी ही दिशा खूप महत्वाची असते, कारण त्यांना सतत निवडून येण्यासाठी लोकांचं नेटवर्क, लोकांचं जाळं हे फार महत्वाचं असतं. तर या अनुषंगाने मी सांगेल, कोण राजकारणी असेल किंवा आता बऱ्याचशा यंगस्टर्सला पॉलिटिक्समध्ये यायचंय, तर आपली पूर्व दिशा ही चेक करा. त्याच्यामध्ये काळा रंग म्हणजे शनीचा रंग, कारण सूर्य शनी हे एकदम अँटी कॉम्बिनेशन आहे. तर काळा रंग असेल तर तो तिथून काढा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हिरवा किंवा लाईट ब्राऊन कलरचा आपण यूज करू शकता पूर्व दिशेला. आणि त्याचा जो आकार आहे तो आयताकार आहे. जर तिथे टॉयलेट असेल तर त्याच्या तुम्ही चारी बाजूंनी हिरव्या रंगाची एक टेप लावू शकता, आयताकार. म्हणजे तुमची जेवढी टॉयलेट सीट आहे तर त्याच्या तिन्ही बाजूंनी किंवा चारी बाजूंनी ती तुम्हाला जमिनीवर चिकटवायची आयताकार शेप मध्ये, हिरव्या रंगाची पट्टी. म्हणजे त्या टॉयलेट भोवती आपण एक काल्पनिक भिंत उभी केली. आता त्याचा परमनंट रेमेडी वेगळी आहे, पण हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. हा कन्सल्टेशनचा पार्ट आहे, कारण त्याच्यातून काही प्रॉब्लेम झाला तर ते खूप म्हणजे ते वाईट परिणाम होतात. हा वाईट परिणाम होतात आणि ते भरून येण्यासारखं नसतं. कारण वास्तू ही खूप फास्ट रिझल्ट देते. ज्योतिषीय उपायांना काही वेळ लागतो. हा, पण वास्तूचे जे उपाय असतात, तुम्ही तिथे झोपता, खाता किंवा त्याचे जे अँगल्स आहेत, कलर्स आहेत, त्याचे जे आकार आहेत, ह्याचा आपल्या अंतर्मनावर एक प्रकारे आपल्या अंतरंगावर परिणाम होत असतो आणि त्याची जी इफेक्ट्स आहेत ते आपल्या बाह्य जीवनावर दिसून येत असतात. बरोबर. इतर दिशांबद्दल काय सांगाल मग? आता पूर्व दिशा, त्याच्यानंतर आपण दक्षिण दिशेविषयी बोलूया. तर दक्षिण दिशेचा जो रंग आहे तो तुम्ही लाल रंग आहे, पण इथे भडक लाल रंगाचा वापर करू नका. जसं आपण गुलाबी रंगाचा वापर करू शकतो, लाईट पिंक झाला, बेबी पिंक झाला, तर या प्रकारे ह्या रंगाचा वापर करून आपलं तिथले जे अग्नितत्व आहे त्याला आपण बॅलन्स करू शकतो. पण जर का तुमची दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा ही लांब असेल आणि पूर्व आणि पश्चिम दिशा घराची छोटी असेल, तर मात्र तुम्ही तिथे लाल रंगाचा यूज करू नका. कारण अग्नितत्व जास्त पण वाढवणं, घरात भांडणं, क्लेश ह्या विषय होऊ शकतात. म्हणूनच मी मगाशी बोललो की एक एक्सपर्ट ऍडवाइस असणं खूप चांगलं आहे. कारण तुमच्या घराची कुठली दिशा वाढली आणि कुठली कमी झाली ह्या गोष्टीची सामान्य माणसाला माहिती नसते. पण दक्षिण दिशेत आपण लाल रंग, मरून रंग, त्याची जी फॅमिली आहे गुलाबी रंग, याचा वापर करू शकता. इथे किचन असेल तर उत्तम, टॉयलेट असेल तर अगेन मी सांगेल लाल कलरची रेडियमची पट्टी किंवा जी टेप भेटते
तर ती आपण आयताकार स्वरूपामध्ये, जसं मी सांगितलं पूर्व दिशेचं पण, तर एक काल्पनिक भिंत बनवून 3 किंवा 4 दिशाने ती टॉयलेट सीट भोवती चिकटवून तुम्ही ती ब्लॉक करू शकता. अच्छा. दक्षिण दिशेचे काय बॅड इफेक्ट येतात, जर तिथे टॉयलेट असेल, किचन असेल तर उत्तम, पण किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो ब्लॅक ग्रेनाइट असता कामा नये. नाहीतर अशा लोकांचे आता बरेचसे लोक रिलेट करतील की ज्यांचे पण ब्लॅक ग्रेनाइट आहेत दक्षिण दिशेच्या किचन मध्ये किंवा कुठे उत्तर दिशा सोडून, तर त्यांचा मनी स्टक असेल, त्यांनी दिलेले पैसे लोक परत करत नसतील आणि छोटे मोठे ऍक्सिडेंट्स त्यांच्या घरात घडत असतील. आणि जर फिल्म लाईनशी रिलेट असतील तर त्यांना फेम भेटण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येणार. कारण एका फिल्म स्टारला किंवा एखाद्या सोशल मीडियावर जो पण काम करतो किंवा युट्यूबर आहे, त्याच्या घरात जर साऊथ दिशेमध्ये जर अशा अँटी कलर्स असतील, ब्लॅक कलर झाला किंवा जलतत्वाचा निळा रंग किंवा आकाश तत्वाचा पांढरा रंग, हे जर तिथे आले तर अग्नितत्व कमजोर होऊन त्याची जी प्रसिद्धी आहे त्याच्यावर एक प्रकारे घाव टाकण्याचे काम हे रंग करत असतात. बरं, मग तुम्ही आता जे सांगितलं ते फक्त डोअरचं सांगितलं की फक्त कलर देण्याबद्दल मी सांगितलं? कलर सांगितले. जर का तुमचे त्या दिशेमध्ये प्रवेशद्वार आहेत तर हेच रंग तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराला पण करू शकता. अच्छा. आता पश्चिम, नैऋत्य, दक्षिणेनंतर नैऋत्य, पश्चिम आणि उत्तर ह्या 3 दिशाबद्दल आपण माहिती देऊया. तर नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्व प्रधान आहे. तर इथे आपण पिवळ्या रंगाचा, क्रीम कलरचा किंवा बीच कलर जो मातीचा रंग असतो त्या प्रकारचे कलर्सचा यूज करू शकतो. ही दिशा आता बरेचसे मी नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी ज्यावेळी वास्तू व्हिजिट करतो, अनेक वास्तुशास्त्री सांगतात की ही दिशा जड करा. जड करा म्हणजे मी असे काही वेडसर लोक पण बघितलेत की वास्तुशास्त्री की त्यांनी पूर्ण सिमेंटचा एक प्रकारे बेड तयार केलाय की जड म्हणजे त्याच्याशी नाही, जडत्व अनेक प्रकार असतात. जसं तुमची तिजोरी झाली किंवा आपण आपलं सोनं बोलतो, सोन्याचं पण एक जडत्व आहे कारण त्याचं वेटेज, त्याला एक प्रकारे मान्यता पूर्ण जग प्रदान आहे त्याची. तर तुमचे पैसे झाले. पण नैऋत्य दिशेमध्ये असं होतं मॅडम की ह्याच्यामध्ये 2 दिशा येतात, एक साऊथ वेस्ट बोलली जाते, एक साऊथ वेस्ट आणि एक वेस्ट साऊथ वेस्ट. तर ह्याच्यासाठी 16 डायरेक्शनचं पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. पण नैऋत्यला एक लेमॅन लँग्वेज मध्ये मी सांगेल की तुम्ही पिवळा रंग, बीच कलर याचा यूज करा. आणि इथे जर टॉयलेट किंवा किचन असेल तर हे खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. तुमची पूर्ण स्टेबिलिटी घराची त्याच्यामुळे हलून जाईल. आता बरेचसे साऊथ मध्ये जे वास्तुशास्त्री आहेत ते नैऋत्यमध्ये टॉयलेट घेतात की वास्तुपुरुषाचे पाय तिकडे असल्यामुळे टॉयलेट नैऋत्यला करा, पण हे धांदांत खोटं आहे. बरं. कारण तुमची जर स्टेबिलिटीच हल्ली, टॉयलेटचं फंक्शन काय की एक प्रकारे हे लेट गो, म्हणजे तुम्ही फ्लश करता त्यावेळी ते ड्रेन आउट होतं. तर टॉयलेट जर पूर्व दिशेत आलं तर ते तुमच्या कॉन्टॅक्ट्सला ड्रेन आउट करतं. साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय कोपऱ्यात आला तर तुमचा मनी फ्लो आहे तो ड्रेन आउट करण्याचं काम करतं. दक्षिणेत आला तर तुमची प्रसिद्धी ड्रेन आउट करतं. आणि दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये एक साऊथ वेस्ट दिशा येते भृंगराज एनर्जी फील्डची. तर ही दिशा एक्झॅक्ट टॉयलेटसाठी उपयुक्त आहे. त्याच्यानंतर जर नैऋत्येत आलं, जसं आपला आता विषय चालू होता, तर तुमची पूर्ण स्टेबिलिटी, तुमचं एक प्रकारे रिलेशन्स घरातल्या लोकांचे एकमेकांबद्दल किंवा पार्टनर्सचे हे पूर्ण हलून जातात. कारण ते एक प्रकारे ड्रेन आउट, फ्लश आउट करायचं काम हे टॉयलेट सेट त्याच्या फंक्शनिंग प्रमाणेच करत असतात. जर ते पश्चिमेत आलं तर तुमचे जे गेन्स आहेत ते निघून जातात, आउटपुट काही येत नाही. नॉर्थ वेस्टला आलं तर तुमचे एक प्रकारे जे सपोर्ट टीम आहे, सपोर्ट सिस्टम आहे ती निघून जाते जीवनातून. आणि उत्तरेमध्ये आलं तर अर्थातच तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज ड्रेन आउट करण्याचं काम हे टॉयलेट करत असतं. तर मी सांगितल्याप्रमाणे जर अशा तुम्हाला जर हे प्रॉब्लेम्स जाणवत असतील तरच उपाय करा. तर आपण नैऋत्यपर्यंत सांगितलं, नैऋत्यचा पिवळा कलर. जर इथे टॉयलेट आलं आणि स्टेबिलिटी किंवा रिलेशनशिप रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला आढळून आले तर तुम्ही इथे पिवळ्या पट्टीचा वापर त्या टॉयलेट सीटच्या 3 किंवा 4 बाजूने आयताकार स्वरूपात करू शकता. तेच पश्चिमेत आलं तर तुम्हाला व्हाईट रंगाचा किंवा व्हाईट पट्टीचा वापर करायचा आहे. सेम नॉर्थ वेस्ट मध्ये पण आपल्याला व्हाईट रंग किंवा व्हाईट रंगाची पट्टी हिचा यूज करू शकता. आणि तेच उत्तर दिशेमध्ये जर टॉयलेट आलं, जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या ऑपॉर्च्युनिटीज ड्रेन आउट होत आहेत तर तिथे आपण निळ्या रंगाच्या पट्टीचा सेम आयताकार स्वरूपात आणि आपला फ्री वास्तू कोर्स एक आचार्य राजकिरण मारणे चॅनलवर उपलब्ध आहे. त्याच्यावर जर ते खूप जुने व्हिडिओज आहेत, त्याच्यावर जर आपण ते बेसिक व्हिडिओज बघितले तरी आपल्याला त्याची पूर्ण माहिती कशा ब्लॉक करायचंय कसं ही माहिती उपलब्ध केलेली आहे आपण. आता तुम्ही सांगितलं की हे घराबद्दल सांगितलं, मग कमर्शियल साठी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी वास्तूचा काय काय अभ्यास आहे? नक्कीच रेसिडेन्शियल वास्तू
कमर्शियल वास्तू आणि मंदिरांची वास्तू हो. हा पूर्ण भिन्न प्रकार आहे. जसं आपण आता ठाण्यामधून आलाय मॅडम, तर आपल्याला माहिती असेल भिवंडी, हो. तर हा पूर्ण जो एरिया आहे हा इंडस्ट्रीयल आहे. पण कसा इंडस्ट्रीयल आहे, तर तिथे सगळं लॉजिस्टिक किंवा एक प्रकारे गोडाऊन्स आहेत मोठे मोठे. गोडाऊन्सचं कसं असतं मॅडम, ही तामसिक प्रवृत्तीची जमीन लँड लागते. आता भिवंडीची जी बहुतांश जमीन आहे ती तामसिक स्वरूपाची आहे. का? कारण ज्यावेळी आपण अल्कोहोल बॉडीमध्ये घेतो किंवा नॉनव्हेज खातो त्यावेळी आपल्याला एक जडत्व येतो, म्हणजे तमस वाढतो शरीरामध्ये, त्याच्यामुळे जडत्व येतं, आपलं मेटाबॉलिझम कमी होऊन जातं, पाचन शक्ती कमी होऊन जाते. तर ह्या गोडाऊन मधून एक दीड वर्ष ते जे गुड्स असतं, सामान माल हा बाहेर नसतो काढायचा, म्हणून त्या भिवंडीमध्ये ते गोडाऊन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फळफळल्या तिथे, कारण ती तामसिक लँड आणि तिथे स्टोअर होतं. स्टोअर म्हणजे तमस आलं. अच्छा. तसंच इंडस्ट्रीज आहे. इंडस्ट्रीमध्ये आपल्याला रजस हा फॅक्टर टाकावा लागतो. म्हणजे जसं आपण गाडी स्टार्ट केली तर सत्व म्हणजे ती सुरू झाली आणि नंतर आपण एका डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशन पर्यंत जातोय, तो रजस फॉर्म आला, म्हणजे फ्लो मध्ये तो एक फ्लो आहे. तर इंडस्ट्रीयल वास्तू करताना त्याचं रॉ मटेरियल कुठे ठेवलं पाहिजे, मशीन्सचं फंक्शनिंग काय, त्या मशीन्सच्या फंक्शनिंग नुसार 16 दिशांमध्ये त्याची विभागणी केली जाते ॲडव्हान्समध्ये. आता जर अनेक कमर्शियल लोक किंवा इंडस्ट्रीयल लोक बघत असतील त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेल की तुमचं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल तुम्ही उत्तर दिशेला ठेवू शकता किंवा पूर्व दिशेला ठेवू शकता, आणि तुमच्या ज्या हेवी मशीन्स आहेत ह्या दक्षिण पश्चिम आणि पश्चिम दिशेला ठेवा. अच्छा. हा, आता त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. कुणाचा बॉयलर आहे, कुणाची पाण्याची मशीन आहे, तर त्या कुठे ठेवल्या पाहिजेत, जो गुड्स येतो म्हणजे रॉ मटेरियल येतं ते कुठल्या एंट्रीने येतं, आणि जे तुमचं लास्टचं आउटपुट असतं म्हणजे जो तयार माल आहे तो कुठे ठेवता. तर मी एवढंच सांगेल प्रेक्षकांना किंवा कोण इंडस्ट्रीयल लोक, तुमचा जो तयार माल आहे हा नॉर्थ वेस्ट मध्ये ठेवा, म्हणजे तो लगेच कंपनीतून बाहेर जाईल किंवा सेल आउट होईल किंवा त्याच्या डिमांडनुसार तो तिथून तुमच्या कंपनीमधून एक प्रकारे स्थलांतरित होण्यास मदत होईल. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. जर चुकीच्या दिशेमध्ये ती मशीन आली तर अनेक रत्नांचा, धातूंचा किंवा कलर मॅट्सचा किंवा कलर्सचा यूज करून आम्ही त्या मशीन्सच्या एनर्जी बदलतो. आता इंडस्ट्रीज इतक्या मोठ्या लेवलवर वेगवेगळी, त्याच्यामध्ये खूप डिफरन्शिएट करावं लागतं. एखाद्याची सिमेंटची फॅक्टरी, एखाद्याची बॉयलर्सची, कुणाचं टेक्सटाईल्सचं काम आहे. शेवटी प्रत्येकाची वास्तू ही वेगळी असते. एक प्रकारे जसं झाडावरची फांदीवरची, एका फांदीवरची पानं पण एक समान नसतात, त्याच प्रकारे प्रत्येकाची वास्तू ही डिफरंट असते. प्रत्येकाची इंडस्ट्री वेगळी आहे, त्याची निश वेगळी आहे, त्यांचं रॉ मटेरियल वेगळं आहे. कोण मेटलचं हे करतं, कोण फॅब्रिकचं करतंय, कोण आजकाल प्लास्टिकचं करतंय. मग त्यानुसार त्या तत्वाची दिशा, त्याची जन्मपत्रिका, त्याचे रंग, आकार, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आधी पडताळून बघाव्या लागतात आणि मगच एका स्ट्रॅटेजीने आम्ही हे काम करत असतो. त्यावर उपाय सांगत असतात. हा, काही ठिकाणी असं होतं की इंडस्ट्रीमध्येच कामाच्या ठिकाणी खूप लोक धरसोड असते बघा. एक्झॅक्ट. वास्तूचा याच्यावर काय परिणाम असतो? नक्कीच मॅडम, खूप चांगला प्रश्न केलात आपण. जसं लेबर टिकणं न टिकणं, तर आम्ही अनेक जे कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट करतो त्याच्यामध्ये पण बिल्डर लोकांचा हाच असतो की लेबर टिकत नाही किंवा लेबर्सला प्रॉब्लेम होतात किंवा काही जीवितहानी होते. तर ह्या गोष्टींसाठी नेहमी बघायला पाहिजे की तुमची जी नैऋत्य दिशा आहे, साऊथ वेस्ट आणि दक्षिण दिशा, ह्याच्यामध्ये कुठल्याही अंडर वॉटर बॉडीज नको. जसं जमिनीच्या खालीचा जो जलसाठा असतो, म्हणजे पाण्याच्या आपण टाक्या वगैरे बनवतो किंवा खड्डा, हा कधी पण दक्षिण दिशा आणि दक्षिण पश्चिम दिशेला येता कामा नये. म्हणजे नैऋत्य आणि दक्षिण दिशा आणि पश्चिम आणि दक्षिणेच्या मध्ये पण कुठलाही खड्डा वगैरे येता कामा नये. हा जर असेल, किंवा जास्त करून आम्ही जे बिल्डर्स लोकांचे प्रॉब्लेम बघितलेत तर आग्नेय कोपऱ्यामध्ये त्यांनी पाण्याची टाकी किंवा अंडर वॉटर बॉडीज असल्यामुळे हे प्रॉब्लेम त्यांना उद्भवतात. जर का तुम्ही आग्नेय दिशेपासून पश्चिमेपर्यंत जर का मोठे खड्डे किंवा अंडर वॉटर बॉडीज म्हणजे ठेवणार नाही तर तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस नाही करावे लागणार. त्याच्यानंतर तुमचं जे मटेरियल येतं ते मटेरियल जर नॉर्थ ईस्टला किंवा नॉर्थ या दिशांना जर पडत असेल तरी देखील हे प्रॉब्लेम तुम्हाला उद्भवत असतात. मग जे तुमचं हे कन्स्ट्रक्शनचं मटेरियल येतं किंवा जे हेवी मशिनरीज असतात ह्या तुमच्या ईशान्य दिशा किंवा पूर्व दिशा इथे असता कामा नये. कारण मोस्टली हे मेटल्स, खडी, सिमेंट ह्या सर्व गोष्टी शनीच्या आहेत. तर ह्या ईशान्य दिशा आणि पूर्वेची सूर्याची दिशा जो की अँटी शनीला, तर ह्या दिशांमध्ये नाही आला तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स फेस नाही करावे लागणार. आणि आग्नेय ते नैऋत्य दिशेचा खड्डा
हे जास्त करून तुमचे मजूर न टिकणं किंवा लेबर्सला जीवितहानी होणं, ह्या सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामुळे निष्पन्न होत असतात. त्यामुळे योग्य सल्ला घ्यायला पाहिजे लोकांनी तुमच्याकडून. एक्झॅक्टली मॅडम, एक्झॅक्टली. कारण हा जसं आपण अभिमन्यूची स्टोरी बघतो हो, महाभारतात, बरोबर. तर हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. आणि आपल्याकडे जर सनातन संस्कृतीमध्ये कन्सेप्टच आहे की गर्भसंस्कार. हो. तर आमची वास्तू ही देखील आधी पेपरवर रेडी होते. पेपरवर ज्यावेळी इंडस्ट्रियल ड्राफ्टमॅन आमचे काम करतात, 16 डिरेक्शन्स आणि त्याची जन्मपत्रिका, ती पेपरवर एकदा हे झाली, इन्स्टॉल झाली की त्याच्यानंतर मग ज्यावेळी ती जमीन खोदली जाते, मग त्या जमिनीत कशा प्रकारची माती, मेटल्स, रत्न टाकली पाहिजेत, त्यांची निश काय, त्यांचं टार्गेट ऑडियन्स काय किंवा त्यांचं टार्गेट कस्टमर कोण आहेत, त्यानुसार मग ती ब्रह्मनाभी बनवणं किंवा क्रिएटिव्हिटी ही सगळी, तर ती आम्हाला त्या रीतीने स्ट्रॅटेजी पूर्वक त्या सर्व गोष्टी केल्या जातात. तर म्हणूनच आपण हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. तुम्ही खूप छान सांगताय सर वास्तूबद्दल, आणि खूप खरं तर प्रेक्षकांनी आहे ना हा सल्ला घेऊनच याच्यावर उपाय केले पाहिजे. बरोबर. हे आपला थोडक्यात संपणारा विषय नाही आहे, हा खूप मोठा विषय आहे. यातून एवढंच सांगू शकतो आपण प्रेक्षकांना की सल्ला घ्या आणि मग त्याच्यावर कामं करा. एक्झॅक्ट. जनतेला मी एवढंच सांगेल की एकतर एखादा चांगलं कन्सल्टेशन, चांगला वास्तुशास्त्री पकडा, किंवा तुम्ही फ्री वास्तू कोर्स बघू शकता आपल्या चॅनेलवर, किंवा तुम्ही काही छोट्या छोट्या गोष्टी करू शकता. जसं तुम्ही तुमच्या घराच्या ब्रह्मस्थानामध्ये उभं राहा आणि नॉर्थ 0 डिग्री कुठे येतंय बघा. ब्रह्मस्थान कसं ओळखायचं? तुमच्या घराचा जो मध्यभाग आहे तो बेडरूम, किचन, पूर्ण घराचा, जसं आपली बॉडी, जसं आपण रामायणामध्ये बोलतो की रावणाचा जो हे होता, त्याचा प्राण होता हा त्याच्या नाभीमध्ये होता, तर आपल्या शरीराचा पण नाभी हा सेंटर पॉइंट झाला. तर घरामध्ये तुमचा जो मध्यभाग आहे घराचा सर्व म्हणजे कन्स्ट्रक्टेड एरियाचा, हा तुमचा ब्रह्मस्थान झालं. किंवा अशी एखादी जागा असते, फ्लॅट सिस्टम मध्ये ब्रह्मस्थान काढणं खूप अवघड असतं. तर आम्ही जेवढ्या केस स्टडीज बघितल्या तर किचन आणि टॉयलेट्सच्या मध्ये ब्रह्मस्थान येत असतं आणि तिथूनच फुटप्रिंट्स जास्त कुठून जातात. म्हणजे अशी एक जागा असते घरात की सर्वीकडे जायला त्या मधल्या जागेतूनच जावं लागतं, तर ते देखील तुमचं ब्रह्मस्थान असतं. तिथे उभं राहून तुम्ही आयफोन किंवा मिलिटरी कंपोस्ट येतो त्याच्यामध्ये नॉर्थ 0 डिग्री बघा, कारण बाकीच्या मोबाईल्सवर डिग्रीचा अँगल चेंज होण्याची शक्यता असते आणि 5-10 डिग्रीचा जरी फरक पडला तरी 16 दिशा म्हणजे पूर्णच गणित गडबड होऊन जाते. तर जिथे नॉर्थ 0 डिग्री येईल तिथे तुमच्या व्हॅल्युएबल्स गोष्टी ठेवा, म्हणजे तुमचे पैसे झाले किंवा बँकेचे कागदपत्र. त्याच्यानंतर मी सांगेल तुम्ही खसखस एका काचेच्या बाउलमध्ये तिथे जमिनीवर ठेवू शकता, त्याचा देखील तुम्हाला खूप एक चांगला रिझल्ट बघायला भेटेल. त्याच्यानंतर आपण जसं ज्योतिषशास्त्रामध्ये बोलतो बुधादित्य योग, तर एखाद्याला त्याच्या जीवनामध्ये बुधादित्य योग करायचा असेल तर या दिशेला सूर्याचा फोटो लावून देखील बुधादित्य योग ऍक्टिव्ह केला जातो. म्हणजे हे खूप ऍडव्हान्स वास्तूचे प्रयोग आहेत, कारण नॉर्थ दिशा जी असते ती बुधाची असते, मर्क्युरी म्हणजे बुधाची, तर तिथे सूर्याचा फोटो लावला म्हणजे आपण बुध आणि सूर्याची युती केली. मग या प्रकारे हा सगळा ऍडव्हान्स वास्तूचा पार्ट आहे. त्याची जन्मपत्रिका, त्याची वास्तू, एनर्जी, प्रकृती, या सगळ्या गोष्टी बघूनच त्या केल्या जातात. पण मी सांगेल की खसखस एका छोट्याशा काचेच्या बाउल मध्ये ठेवून तुम्ही रिझल्ट लागू पडतं, सर्वांनाच लागू पडतं. तर तुम्ही अजून मी 2 गोष्टी सांगेल. नैऋत्य दिशेला तुम्ही 4 ते 5 जायफळ एखाद्या ब्रास म्हणजे आपल्या पितळेच्या वाटीमध्ये ठेवाल तर तुमच्या घरात एक आर्थिक भरभराट आणि स्टेबिलिटी, आर्थिक स्थैर्य ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवास मिळतील. तर नैऋत्य दिशेमध्ये तुम्हाला जायफळ ठेवायचं ब्रासच्या वाटीमध्ये, आणि पूर्व दिशेमध्ये तुम्ही इलायची जी असते, हिरवी इलायची, ही तुम्ही एखाद्या स्टीलच्या वाटेत पूर्व दिशेला जमिनीवर ठेवा. ह्या 3 गोष्टी जरी केल्यात तरी आपल्याला भरपूर फरक दिसेल. आणि बाकी आपण रंग वगैरे तर सांगितलेत. आणि अजून एक गोष्ट मी ऍड करेल, जर रंगाचं जास्त नॉलेज नसेल तर रिस्क घेऊ नका. क्रीम कलर, जो क्रीम कलर असतो हा पूर्ण म्हणजे सर्वांसाठीच चांगला असतो आणि न्यूट्रल कलर, तर पूर्ण घराला क्रीम कलर तुम्ही ठेवा. ऑफ व्हाईट किंवा क्रीम दोघांपैकी कोणताही कलर जर तुम्ही पूर्ण घराला दिला तर घर न्यूट्रल होऊन जातं. म्हणजे त्याचे जे बॅड इफेक्ट्स असतात ते तुम्हाला 25 ते 30% मायनस झालेले दिसतील. तर ह्या गोष्टींचा तुम्ही वापर करा आणि वास्तूचे जे परिणाम आहेत त्याचा अनुभव करा. खूप छान सांगितलंय. मंडळी, जेवढं कळलंय तेवढं खूप छान कळलंय आपल्याला. मग खूप छान मार्गदर्शन दिलंय सरांनी. तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर नक्की लिहा. पुन्हा त्यांना भेटूया आपण पुढच्या प्रश्नांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.